नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका मंदिराबद्दल या ठिकाणी जाणून घेणार आहेत, की त्याचे जे पाहून जगभरातील अभियंते असतील, इतिहासकार असतील किंवा शास्त्रज्ञ असतील, ते आजही या मंदिराबद्दल विचार करताना एक आश्चर्यचकित त्या ठिकाणी होतात. तर महाराष्ट्रामधील एल्लोराचं तुम्हाला माहीत असेल, या ठिकाणी बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माच्या लेण्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. विशेषतः महाराष्ट्रातील एल्लोरा लेणी भारतातील सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. येथे एकूण 34 लेण्या आहेत. 34 पैकी सर्वात एक प्रसिद्ध लेणी म्हणजे आपले कैलास पर्वत. त्या ठिकाणी 16 क्रमांकाचं लेणं म्हणजे कैलास पर्वत. इतिहासकारांच्या मते हे मंदिर राष्ट्रकूट नावाच्या राजा कृष्णदेव यांच्या काळात 8व्या शतकाच्या बांधण्यात आलं. त्यानंतर अनेक शिलालेख आणि ऐतिहासिक पुराव्यांवरून हा निष्कर्ष या ठिकाणी काढला जातो. मात्र मंदिर उभारण्यासाठी नेमकी किती वर्षे लागली याच्यावर आजही तितकाच एक आपले अभियंते असतील शासनामध्ये आजही तेवढा एक वाद चालू आहे. आणि त्यानंतर या मंदिराचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर जे आहे एक संपूर्ण डोंगर कोरून या ठिकाणी बांधलं गेलं आहे. म्हणजे विशेषतः आपण ज्यावेळेस एखादी वास्तूचं काम असतं त्यावेळेस आपण त्याचा पाया बांधतो, मग मध्यभाग आणि मग कळस. पण या ठिकाणी सगळं उलट आहे, की वरून टॉप टू बॉटम डायरेक्ट कोरलं गेलं आहे. हे मंदिराचं एक असं रहस्यमय असं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर त्या काळी काही क्रेन नव्हत्या, काही मशीन नव्हती, काही अवजारे नव्हती, पण मात्र हे फक्त छैने आणि हातोडे याच्या दमावर या ठिकाणी करण्यात आलं आहे. त्यामुळे हे अतिशय आहेच. मंदिराच्या प्रत्येक बाजूला अप्रतिम असं नक्षीकाम दिसतं. आपल्याला बघायला मिळतं, की आपण लेणीच्या संपूर्ण परिसरात गेलो तर सुंदर अशा नक्षीकाम असेल, प्रतिमा असतील, लेण्या असतील, म्हणजे ते बघितल्यावर असं वाटतं की एखादं जिवंत चित्र जिवंतसारखं असल्यासारखं त्या ठिकाणी भास होतो. आणि मंदिराच्या मध्यभागी भव्य भगवान शिव यांचा समर्पित असं गर्भगृह आहे. कैलास मंदिराबद्दल अनेक दावे सोशल मीडियावर केले जातात. काही जण म्हणतात की हे मंदिर काही वर्षाला तयार झालं, काही म्हणतात काही ते मानवांनी बनवलंच नाही. म्हणजे याचे हे पण एक तेवढं वादग्रस्त विधान आहे. पण या दाव्यांना काही असा ठोस ऐतिहासिक पुरावा आजही मिळालेला नाही. आजही इतिहासकार म्हणतात की मंदिर आजही मोठे मोठे इतिहासकार अभियंते असतील त्यांना आजही ह्या विषयावर शंका आहे की हे मंदिर इतकं सहजरित्या कसं काय बनू शकतं. त्यानंतर एल्लोरा लेणी जागतिक वारसा स्थळाचा या ठिकाणी ज्याला दर्जा दिलेला आहे. दरवर्षी लाखो पर्यटक असतील या ठिकाणी पर्यटनासाठी येतात आणि लाखोच्या तादात्म्यात येतात आणि त्यांना सहज होईल अशी त्या ठिकाणी व्यवस्था आहे. मित्रांनो, कैलास मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर एक भारतीय स्थापत्यकला आणि अभियांत्रिकी कला आणि शिल्पकलेचा एक सर्वोच्च नमुना या ठिकाणी आपणास बघायला मिळतो. मित्रांनो, तुम्हाला जर अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या असल्या रहस्यमयी पटकथा असतील, भयकथा असतील तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सुचवा आणि शेअर नक्की करा मित्रांनो. नमस्कार.